सध्या देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जे काही दुष्परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जनजीवनावरती झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक घटक पक्ष सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने जर सर्व पक्ष एकत्रित येऊन जर ज्या पद्धतीचं या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत, खऱ्या अर्थाने जनआक्रोश हा जो निर्माण झालेला आहे जनसामान्यांमध्ये, खरं तर घरगुती जी सिलेंडर आहेत त्यामध्ये दरवाढ आहे, कमर्शियल सिलेंडर पूर्णपणे बंद केलेले आहेत. खरं तर जनजीवन विस्कळीत होण्याची परिस्थिती आहे. जे काही हॉकर्सवाले आहेत की जे छोटे छोटे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करतात, एकतर कमर्शियल सिलेंडरसुद्धा त्यांना परवडत नसताना देखील ते जनतेसाठी सेवा देत होते. ज्या पद्धतीनं कमर्शियल सिलेंडरचे दर जास्त असताना देखील कमर्शियल सिलेंडर वापरून ते जनतेला सेवा देत होते, ती देखील सेवा आता पूर्णपणे त्यांनी बंद केलेली आहे. नेमकं या सरकारचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं काय चालू आहे? देशभरामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असताना जे गुप्तहेर खातं असतं ते गुप्तहेर खातं एवढ्या दिवस झोपलं होतं का? हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणू की लाडक्या बहिणीने एकीकडे 1,500 रुपये द्यायचे हे फडणवीस सरकार, तर हे फडणवीस सरकार नसून हे फसवणीस सरकार आहे. ज्यांनी एकीकडे महिलांना 1,500 रुपये द्यायचे आणि वेगवेगळ्या कारणातून 8-10 हजार रुपये काढून घ्यायचे, हे जे धोरण राबवलेलं आहे तर हे धोरण सर्वसामान्यांच्या लक्षात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जनता रस्त्यावरती उतरलेलं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही आम्ही केलेल्या मागणीमध्ये ज्या पद्धतीने सातारा शहरामध्ये जे काही गॅस व्यवस्थाच्या एजन्सीज आहेत किंवा काय आहेत, ऑनलाईन बुकिंग बंद केलेलं आहे. एकीकडे पुरवठा अधिकारी म्हणतात की पुरवठा पुरेसा आहे, तर मग ऑनलाईन बुकिंग बंद का केलं? हा पहिला प्रश्न आहे. ऑनलाईन बुकिंग बंद केल्यामुळे काळा बाजाराला ऊत येणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनामध्ये. आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतीतले सर्व जे गैरसमज आहेत, जर पुरवठा आहे तर लाईन का लागलेल्या आहेत, ऑनलाईन बुकिंग का बंद केलेलं आहे, अशा अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा या सरकारने जर आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय महाविकास आघाडी गप्प बसणार नाही. आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती त्याच पद्धतीची परिस्थिती सातारा शहरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. सन्माननीय पुरवठा अधिकारी यांना या सर्व काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, तसे विविध जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांची याच संदर्भात चर्चा झालेली आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला जे काही वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आकड्यांचे खेळ दाखवले की 21,000 ते 22,000चं रोज वितरण होतं. मग जर एवढं वितरण होत असताना आज माता भगिनींच्या लाईन्स का लागलेल्या आहेत? तुम्ही म्हणताय की कोणत्याही पद्धतीचं गॅस आपल्याला पुरवठा म्हणजे कमी नाही आहे, व्यवस्थित आहे, तर मग कमर्शियल सिलेंडर बंद का केले? आज कमर्शियल सिलेंडरवर जे छोटे छोटे व्यवसाय वडापाववाल्यासारखे आहे किंवा आज शिवभोजन थाळी आहे किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये जे महाप्रसाद जे रोज होत आहेत ते सुद्धा आता बंद पडलेले आहेत. त्याच्यावर अनेक लोकांची म्हणजे पोटं त्याच्यामध्ये हे होत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह होत होता. ते कमर्शियलच्या माध्यमातून ते सुद्धा बंद केले. आणि आज जर सातारा शहराची परिस्थिती बघितली तर जे मोठे हॉटेल्स आहेत ज्यांना आपण स्टार म्हणतो, असे 5 स्टार किंवा 3 स्टार सारखे जे फन हॉटेल आहेत, जे लेक्यू हॉटेल आहेत, जे प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेल्स आहेत, मग हे हॉटेल चालू कसे काय? जर तुम्ही 9 तारखेपासून त्यांचा कमर्शियल सिलेंडर वापरण्यासाठी बॅन केला आहे तर ते हॉटेल चालू कसे काय? आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली की ऑनलाईन जी गृहिणी आमची सिलेंडर बुकिंग करत होती तीसुद्धा आता बंद झालेली आहे. मग याचा अर्थ काय की त्या सिलेंडर वितरकांना काळा बाजार करण्यासाठी वाव निर्माण करून दिला आहे का सरकारने? हा मोठा ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. आता जे आज या माता भगिनींच्या माध्यमातून आम्ही सरकारला सर्व पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून
आम्ही जन आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये जो सरकारला ऐकायला जाईल, म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतायत की पॅनिक परिस्थिती निर्माण केलेली आहे, मीडियाने तुम्हालाच म्हणतायत की तुम्हीच परिस्थिती निर्माण केलेली आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा खोटं पाडतायत. जर पॅनिक परिस्थिती निर्माण झाली असेल तर आज शिर्डीचं प्रसादालय बंद केलेलं आहे, आज विठ्ठल मंदिराचं इथलं प्रसादालय बंद केलं आहे, हे का आज सज्जनगड आमच्या इथलं आहे ते बंद केलेलं आहे. म्हणजे हिंदू म्हणून आज आपण जर सत्तेवर बसलो आहोत तर आमचे हिंदू लोकांची तुम्ही प्रसादालय बंद करण्याची वेळ आलेली आहे कमर्शियल सिलेंडरच्या पायी. म्हणजे आज काय करायचं काय? म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय जर परिस्थिती तशी नसेल तर मग एवढ्या हजारो लोकांच्या 3-3 दिवस सिलेंडर मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या विभागामध्ये आज माता भगिनी पहाटे 5 वाजल्यापासून उभा राहिल्या. साताऱ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे. आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी आत्ता आम्हाला फक्त आकड्यांचा खेळ दाखवला, त्यांना इशारा दिला आहे की या माता भगिनींनी आता कलेक्टर ऑफिसच्या समोर चूल पेटवलेली आहे, उद्या तुमच्या दालनात चूल पेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जो मूलभूत अधिकार आहे त्यांच्यासाठी जो मूलभूत गॅसचा अधिकार आहे तो आम्हाला वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळवून द्यावा, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.